ज्वारीच्या पिठापासून आज आपण एकदम भन्नाट असा स्नॅक्स बनवतोय। त्यासाठी आपल्याला एका वाटीचा मेजरमेंट इथे सेट करून घ्यायचं आहे गाईज। इथे सगळ्यात आधी आपल्याला 3/4 वाटी पाणी घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात। मिठाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं। ज्या वाटीने आपण 3/4 वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे। आता गाईज इथे जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला परफेक्ट असायला हवं, कमी किंवा जास्त बिलकुल करायचं नाहीये। फक्त याला आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे। जर पाण्याचं प्रमाण तुमचं जास्त झालं तर जो आपण स्नॅक्स बनवतोय तो व्यवस्थित असा बनला जाणार नाही। आता साधारणतः स्लो फ्लेमवरती 3 मिनिटासाठी आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एका परातीमध्ये काढायचे आणि चमच्याने याला असं मॅश करून घ्यायचं आहे। पीठ गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने मिक्स करतोय। थोडंसं थंड झालं की हाताने याला लगेचच आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे पीठ खूप जास्त घट्टसर वाटलं तर थोडंसं थंड पाणी हाताला लावून तुम्ही इथे याला मळू शकता। फक्त लक्षात ठेवा पीठ खूप जास्त पातळ व्हायला नको आणि खूप जास्त घट्टही नको, ठीक आहे। तर या पद्धतीने आपण पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। 1 वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे साधारण 3 ते 4 चमचे। 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात। साधारण 3 ते 4 चमचे आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत। यामध्ये 3 चमचे वापरले आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यासारखं करायचे। बघू शकता या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता आपण याला साईडला ठेवून देऊयात 5 मिनिटानंतर आपल्याला काय करायचं की पिठाचा हा गोळा घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। लाटताना जर तुम्हाला वाटलं की पीठ चिटकत आहे तर तुम्ही ज्वारीचं पीठ याला लावू शकता। साधारण 3 पोळ्या आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहे। साईडच्या कडा देखील काढून टाकायच्या आहेत। जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण बनवली होती ती आपण यावरती पसरवून घेणार आहोत। आता या ज्या पोळ्या तुम्ही लाटलेल्या आहेत गाईज, या पोळ्या आपल्याला खूप जास्त जाडसर ठेवायच्या नाहीत। शक्य होईल तितकं आपण याला पातळ असं लाटून घेणार आहोत। दुसरी पोळी आपण यावरती ठेवलेली आहे। याला सुद्धा आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आणि ज्वारीचं पीठ यावरती भुरभरून घ्यायचं आहे। जी आपण पहिल्या पोळीवरती स्टेप केली होती सेम सेकंड पोळीवरती करायची। आता थर्ड पोळी सुद्धा यावरती ठेवणार आहोत। याला देखील आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ आपण यावरती देखील भुरभरून घेणार आहोत। एकदम हेल्दी असा स्नॅक्स आहे गाईज, ज्वारीच्या पिठापासून आपण बनवलेला आहे। आता यावरती परत आपल्याला थोडंसं पीठ भुरभरून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर फोल्ड करताना याला थोडंसं प्रेस केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं। बघू शकता थोडीशी याला क्रॅक जाऊ शकता या पद्धतीने, तरी काही हरकत नाही। आपल्याला याला हलकंसं असं लाटूनच घ्यायचं आहे। आता थोडंसं पीठ यावरती भुरभरून घेऊयात। एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त प्रेशर नाही द्यायचे। एकदम हलक्या हाताने मी याला लाटून घेतलेले आहे गाईज, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता आपण याला कट करून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे याला कट करून घेऊ शकता। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। याचे लेयर्स तुम्ही बघू शकता आताच। आता याला फ्राय करायचं आहे तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। मीडियम असं गरम असलं पाहिजे। स्टार्टिंगला जी गॅसची फ्लेम आहे गाईज ती फुलच ठेवायची आहे आणि नंतर ज्यावेळेस हे व्यवस्थित असे फ्राय होतील त्यावेळेसच आपल्याला गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम फ्लेम करून याला फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्ही यांना पूर्णपणे फुल फ्लेमवरती फ्राय केलं तर आतूनही कच्चे राहू शकतात। आणि गाईज याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशा लेयर्स याला आलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊयात आणि गाईज परफेक्ट असा स्नॅक्स आपल्याला बनवून इथे तयार झाला। तुम्ही याला हवं ते नाव देऊ शकता। खूप साधा सोपा आणि एकदम खुसखुशीत असं बनवून तयार होतं। फक्त लक्षात ठेवा पीठ खूप जास्त घट्टसर करायचं नाही। जर घट्टसर झालं तर काय होतं ना की हे जे स्नॅक्स आहे तो खूप जास्त असा क्रिस्पी होत नाही किंवा खुसखुशीत होत नाही, कडक होतं, ठीक आहे। सो या पद्धतीने रेसिपी नक्की घरी ट्राय करा। व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।